नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही सर्वजण? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. तर फ्रेंड्स, आज आहे हरतालिका. तर हरतालिकेसाठी इथे मी आहे ना सर्व हार वगैरे तयार करून घेत आहे. आणि आमची उर्वी पण आता आमच्या घरी आलेली आहे. ती आता झोपलेली आहे पाळण्यामध्ये, कारण की कसं आहे, प्रवासामुळे ती खूप थकली होती. काय करत आहे तू इकडे? हां, पाण्यामध्ये खेळत आहे का? खेळून राहिली पाण्यात. चल तिकडे, न्हावून करावं लागते ना उर्वी. आणि ते ओलच घालून दे म्हणते. तिला ओलेच कपडे आवडतात. चला तिकडे जाऊ आपण, पाण्यामध्ये नसतं थांबत. चल, यावेळेस काही वेगळं डेकोरेशन आहे आमच्याकडे गणपती बाप्पांसाठी. सर्व डेकोरेशनचं सामान इथे काढलेलं आहे. हे झालं काय थोडंसं हे कोडं? ते फुलं दबले त्याचे. ते बरोबर करा, ते ठेवले खराब होते. हां, अच्छा, हे अशी करायची आहेत. ते सगळं करा करा अशी अशी. वर्षातून एक वेळा नाही करते बाहेर. ते दबलं ना, ते असं दाबून ठेवलं होतं ना. चुटकी पण मस्त करायला लागली ना. हो हो, डेकोरेशन स्वतः करून आली ती. काय बाबा, असं असते का बाबा? हो म्हणतात बाबा. ठीक करते आता. ते नाही काढून आम्ही तसे नसते करत ना पिल्ले. काकाने नवीन नाव ठेवलं तुझं आता, चुटकी. आ, चुटकी. हा, टिकू टिकू. इकडे ना, चल आपण इकडे खेळू. चल इकडे. डेकोरेशन करता का वरती? आम्ही महालक्ष्मीचं डेकोरेशन करू. चल ना, आपण तिकडे जाऊ ना. चला या, चला आपण दोघी मायले की इकडे बसायचं आपल्याला. चला इथे खेळा. तिकडे करतात ते त्याचं डेकोरेशन. असं गळ्यात नसते घालत ना पिल्लू. तुला आताच सांगितलं गोल गोल फिरायला लागते त्याला. त्याला म्हटलं तेच फिरून राहिली ते गोल गोल. उर्वी, आज न्हावून नाही करावं लागत का? न्हावून आज कंटाळा येते तुला तर. हा झालं, ते बंद केलं मी. ते घे पिल्लू, अन्नरचे त्याने खा. अनार आवडते ना तुला? आवडते ना? अनार आवडतो ना? खा खा, शांततेत खा. हा, आम्ही आता नवीन नवीन कपडे घालणार आहे, है ना उर्वी? है ना, आम्ही नवीन नवीन कपडे घालणार आहे. हा चल घे अन्नरचे त्याने. बस शांततेने बस. बघ अशी बसते. खा, शांततेने खा. काहीच नाही म्हणे. तर म्हणे झोपलंच आहे असं काही नाही म्हणे. झोपू देत जा म्हणे त्याने म्हणे, पण काही ना काहीतरी दूध पाण्यासाठी तरी त्याने उठवत जा म्हणे. झोपणं चांगलं आहे म्हणे. झोप जितकं झोप आहे म्हणे चांगली मेंदूची वाढ लवकर. आणि काही ना काही पण एवढी झोपणं चांगलं झोपलंच आहे ना. उठेच नाही. दूध पाहिली ते विशेष होती. एका पुढ्यामध्ये अंशनी का कमीच भरतच नाही. कमी देते, जास्त देतच नाही. ऑर्डर जास्त वरचं दाळी लावलाय मोकळं. फ्रेंड्स, आता सर्व तयारी झालेली आहे हरतालिकेची. मी साडी घालून आली, फक्त माझी तयारी राहिली. तर तयारी मी थोड्या वेळानंतर करते, कारण की आणखीन वेळ आहे. तिथपर्यंत मी आहे ना रांगोळी काढून घेते इथे, आणि त्यानंतर मग तयारी करणार.
आमच्या तिघींची पण तयारी झालेली आहे आणि बस सिंपल तयारी केली मी अशा प्रकारची. तर सर्व आता रेडी झालेलं आहे. फक्त आता उषाताईची वाट पाहणं चालू आहे, कारण की आता उषाताई पण आमच्या घरी येणार आहेत पूजा करण्यासाठी. तर यावर्षी आता आम्ही 4 जणी होणार आहेत. चला आता उषाताई पण आल्या. किती वेळची वाट पाहते मी तुमची? किती वेळची वाट पाहणं चालू आहे? हो बरोबर. आता एकटीच्या मग भरपूर कामं असतात. हो हो. आता आम्ही कसं आम्ही 3 जणी आहे, तुम्ही एकटे, आम्ही 3 जणी आहे. हा तर चला आता ताई पण आल्या. आता आम्ही पूजेला सुरुवात करू. हा उर्वीची तयारी झाली. बघू. अरे बापरे मस्त दिसून आली बाई. छोटीशी ते लावते ते आपल्याकडे कोणी लावतच नाही. ते लावते समजा घ्या आता. नाही तू उर्वी तू नाही लावते आता. तू नंतर लावशील. थांबून जा नंतर लावशील सर्वांना. तिला ऑर्डरला यांनी लावलं तर आपणही लावून द्या यांना. सर्वांना लावते. काय नाही नेलपेंट होते. नेलपेंट लावलं पायाले. पोरगी कलाकार आहे तेवढी. गालाले सगळ्या इकडे नेलपेंट लावलं. चांगलं लागून राहिलं. पार्वती पते हरवला हर महादेव. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची. कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मा स्वामीन मात्रे मा कामना स्फूर्ती. जय देव जय माता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरवधी दक्षासुरवधी. सुरवरी सर्वदे तारक संजीवनी. जय देवी बोली बोली पाता तुझे सेनानी. चारी समळे परंतु बोले खाली. साडी विवाद पडला पडलो प्रवारी. ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पाऊस लागे. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दक्षासुरमर्दिनी. सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय. काय हे खा खाऊन घे काही तुझ्यासाठी आहे तो प्रसाद. ते पार्वती कधी काही पार्वती आहे. मग काजू काढून ठेवून राहिली. ते मनुकेच खाऊन राहिली त्यातले फक्त. काजू बदाम काजू बाजूला चालले. मनुकेच चालले फक्त पोटामध्ये तिच्या. हे पण मग तसे हात नाही करणार. साखर खराब होते ते. खाऊ दे मग. खा चांगला आहे. खा. रडून राहिली काय करू राहिली. अशी खाली मान घालून त्याच्यावर बसतो म्हणे तुम्ही ते. टेबल आता टेबलवर बसते ती. बाबा तू काय करून राहिली पिल्लू. सकाळपासून दुसरा ड्रेस आहे. मस्त छानपैकी तयारी करून दिली ती. वेणी घालून दिली होती. काहीच नाही. टिकू पण गायब केला. लिपस्टिक पण गायब केली. सगळंच काढून टाकलं. वा 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 जमलं. काय करत आहे तू? हा मेकअप असं लावतो म्हणते ना. अच्छा असं मेकअप करायला लागते का? आणि पावडर एवढी सांडून ठेवली तिथे. ते पावडर डोक्याला पाहिजे का? आरशात पाहिजे ते अंडो घेते ते सोबत दिले. ए पोरी लिपस्टिक देऊ का? हा त्याच्यातच ठेव. तो लाल बघशील बोट गीत चपणार नाही का एवढं जोरात. काहीच नाही. संपला. टिकू कुठे? सारा तिला खजिनाच भेटून. लिपस्टिक कुठे? लिपस्टिक पिल्लू
मस्त अशी अशी पाहून राहिली होती अशी अशी करून राहिली होती. हा ते पण मेकअप निळं त्यांनी पण ते लाल आरसा घेतला पावडर हे फुट टाकलं तिने आता तिच्या हातातच होत ते हे घेतलं असा आरसा घेतला अशी ते चालू आहे तिचं. सांगा मेकअप हे लावाचं पाहाचं वय काय फ्रेंड्स आता पूजा करून झालेली आहे, आरती पण झाली, फोटो काढणं पण झालेले आहेत. आता आम्ही मस्तपैकी काय म्हणतात फलहार करू. केळं चालतात नाही हा केळ ॲपल वगैरे खाऊ. हां आणि त्याच्यानंतर मग आमचे धनी गेलेले आहेत बाहेर गावी. ते आल्यानंतर मग त्यांची पूजा करायची आहे. तर चला तर मग तिथपर्यंत आम्ही आता आराम करतो आणि नंतर बोलतो मी तुमच्यासोबत. फ्रेंड्स यांना आहे ना बाहेरगावून यायला खूप वेळ लागला होता. तर त्याच्यामुळे मी ते जे आम्ही कार्यक्रम केला याची पूजा वगैरे काय करायचं होतं तर ते शूट करू शकले नाही. आणि त्याच्यानंतर मग आता ताई आणि दादा गेले होते गणपती बाप्पांना आणायला, कारण की उद्या खूप गर्दी राहणार आहे मार्केटमध्ये. तर दादांनी गणपती बाप्पाला घेऊन आले. तर गणपती बाप्पाचा पेपराने झाकून ठेवलेला आहे. उद्या दाखवणार आम्ही की बा दादांनी कसा गणपती आणला. आता खोलायचं नाही ना त्याला, उद्याच खोलता येणार. हां तर आता बस आता हरतालिकेची मातीची आरती करून घेऊ आम्ही. त्यानंतर मग बघू काय करायचं. ताईला फोन केला का उषा ताईला? चला ठीक आहे मग आरतीची तयारी करते मी. ए पिलू काय करते? हे बघा उर्वी काय करते, एकटीच खेळत आहे तिथे. उर्वी काय करते तू? एकटीच खेळत आहे पाळण्यामध्ये. आम्ही तिचं पाळणं इथे बांधलं कारण की आमच्या घरामध्ये दुसरी जागाच नाही पाळणा बांधायला. नाही म्हणजे आईने इथे ते कड्या लावलेल्या होत्या. हां ते सर्व पॅक होऊन गेलं ना. ते इथे कड्या लावलेल्या होत्या झुल्यासाठी. तर म्हणून मग आता आम्हाला आमच्या मुलीसाठी इथे झुला बांधावा लागला. आता जास्त झोपत तर नाही, फक्त खेळापुरतं आहे ते. तर चला आता किती 9:30 होत आहेत. तर आता हरतालिका मातेची आरती करू, त्यानंतर मग आराम करू. तर आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि याचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.